लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं कळणार आहे की मंगलने आता सुपर्णाची साईड घेतलेली असते। सुपर्णाने मंगलला पैसे देऊन ब्लॅकमेल केलेलं असतं आणि मंगल पैशांसाठी घरातल्यांना म्हणजे स्वतःच्या आईबाबांना सुद्धा ती धोका देऊ शकते। अशी ही मंगल स्वार्थी बाई आपल्याला पाहायला मिळत आहे। तर लक्ष्मी आणि सिद्धूने आणलेली श्रीनिवासच्या पुराव्यांची फाईल मंगलनेच सुपर्णाच्या ताब्यात दिलेली असते आणि त्या बदल्यात सुपर्णाकडून तिने भरपूर असे पैसे घेतलेले असतात। त्यानंतर मंगल सुपर्णाला कॉल करून म्हणते की मला अजून पैसे हवे आहेत। त्यानंतर सुपर्णा तिला धमकी देते की मी तुमच्या घरच्यांना सांगेन की तुमच्या लाडक्या मंगलनेच मला ही फाईल घरातून चोरून आणून दिलेली आहे। मग मात्र मंगल घाबरते आणि फोन ठेवून टाकते। हे सर्व फोनवरचं बोलणं भावना ऐकते आणि भावनाला खूप मोठा धक्का बसतो। भावना विचार करते की आपली सख्खी बहीण आपल्याला कशी काय फसवू शकते। तिनेच आपल्याला धोका दिलेला आहे आणि आपल्या शत्रूकडून तिने पैसे घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्या आईबाबांना विनाकारण जेलमध्ये जावं लागलेलं आहे। हे जेव्हा भावनाला कळतंय तेव्हा भावनाला खूप मोठा धक्का बसतो। नंतर मंगल भावनाचे पाय धरून भावनाची माफी मागत असते आणि तिच्याकडे विनवणी करत असते की तिने यातलं आईबाबांना काहीही सांगायला नको आहे। काय आता भावना मंगलचा हा खरा चेहरा तिच्या आईबाबांपर्यंत आणणार का, हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे। त्यानंतर मंगल आता पैशांसाठी अजून घरातल्यांना कसा धोका देणार आणि तिची ही कारस्थानं कधी बंद होणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल।